नमस्कार. तुमचे कोणते इमोशन म्हणजे भावना कुठल्या पार्टमध्ये एंटर करतात? जे तुम्ही जो विचार करता त्याने भावना निर्माण होते आणि त्या भावना कुठे स्टोअर होतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याच्यावर काय उपाय करता येणार आहे. आता आपलं राग हा लिव्हरमध्ये स्टोअर होतो भावनेच्या स्वरूपात. दुःख हे किडनीमध्ये स्टोअर होते. काळजी ही पोटामध्ये स्टोअर होते. कुठल्याही गोष्टीची आपल्याला जी काळजी वाटते ना, त्याने आपल्या पोटात गोळा येतो बघा, ती पोटात स्टोअर होते. तर अटॅचमेंट म्हणजे कोणाशी खूप जास्त अटॅच राहतो आपण आणि मग त्याने काही म्हटलं किंवा काही झालं तर आपल्याला जो त्रास होतो, तो आपल्या हार्टमध्ये असतो. हार्टमध्ये ती भावना स्टोअर होते. तर हे सगळे इमोशन आपण योगा थ्रू दूर करू शकतो. तर आपला राग जो लिव्हरमध्ये स्टोअर आहे, त्याच्यासाठी चंद्रभेदी प्राणायाम करायचं. म्हणजे काय असतं ते? डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. म्हणजे उजवी बंद असणार, डावीने घ्यायचा, डावीने सोडायचा. त्याच्याने तुमचा राग लिव्हर मधून कमी होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर आहे भीती. यासाठी तुम्हाला अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, परत उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. जितका श्वास घ्यायसाठी वेळ लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा श्वास सोडण्यासाठी लागायला पाहिजे अनुलोम विलोम मध्ये. त्याच्यानंतर वरी म्हणजे चिंता. त्याच्यामध्ये पश्चिमोत्तासन करायचं. तुम्ही युट्यूबवर सर्च करा पश्चिमोत्तासन आणि तसं करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवेलच. त्याच्यानंतर ग्रीफ म्हणजे जे दुःख असतं ते आपल्या लंग्स मध्ये स्टोअर असतं. ते दूर करण्यासाठी तुम्ही उष्ट्रासन हे आसन केलं की तुमचं ते दूर होण्यास मदत होते. तर हा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता की विचार आपले स्टेबल ठेवायला शिका. आपण जे विचार करतो ना, त्या विचारांमुळे ज्या भावना निर्माण होतात त्या कुठल्या तरी आपल्या शरीरात स्टोअर होतात आणि मग आपल्याला शारीरिक दुखणे स्टार्ट होते. खूप जास्त आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. ते आजार होण्याचं कारण हे आपण करत असलेला विचारच आहे. म्हणजे आपण एखाद्या वेळीस एखाद्या गोष्टीसाठी रिस्पॉन्ड करण्याऐवजी रिॲक्शन देतो आणि त्या रिॲक्शनमुळे जे आपण ॲक्शन घेतो त्याच्यामुळे जे काही सगळं रायता पसरतो आणि त्याचं मग आपल्याला जे टेन्शन, दुःख, काळजी येत राहते त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात. त्याच्यामुळे आपण आजारी पडतो. आपल्याला वेगवेगळे वेदना जडतात. म्हणून खूप सारे आजार हे सायकोसोमॅटिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम या 3 गोष्टीवर जर भर दिला तर तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. धन्यवाद. मी तुमची शुभचिंतक मनीषा. असेच तुमच्यासाठी तुमचं शुभचिंतनारे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.